कधी कधी असं झालं जोशमध्ये खोस विसरून गेले का त्यासाठी साधन आपलं पाहिजे. काय लांब नव्हतं आणि कधी लक्षात ठेवायचं म्हणजे आमची वारकरी संप्रदायाची परंपरा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे जरी असेल तरी या वारकरी संप्रदायाचं मोक्षाला जाण्याचं एकमेव साधन काय असेल. बाळ मला बोलायचं आहे तुला नाही ना वाढ ना मला. सगळ्यात मोठं ही साधन महत्वाचं आहे म्हणून आपल्या साधनावर आपला आरोप झाला पाहिजे. आपलं साधन बरोबर घेऊनच जायचं कुठेही जायचं. काय होतंय तुझ्या दृष्टीनं चांगलं आहे का तुला इथं आता क्लास घ्यायचा एखाद्यानं कोणी पाहिला आपल्या मुलाला त्याच्यातून निर्माण होत असती ओढ त्याच्यातनं ते निघायला पाहिजे ना. तर बाहेर आता ओमकाचं कसं झालं माहिती आहे का माझ्या महाराजांना माहिती आहे बराचसा फरक झाला नाही हे झाल्यापासून. तुम्हाला कसं वाटतं तिथं जरा बरंच मला ते जाणवलं तुम्हाला जाणवलं काय माहीत नाही पण मला जाणवलं म्हणजे शरीरातनं वाजवण्यातनं बरेच जरा बॉडी असली की मग पकवाजवळ तर काय व्यवस्थित असतं. काय म्हणतात महाराज कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखला डोळा वैसला म्हणे तुची वदनी उच्चारी आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखला डोळा वैसला म्हणी तुची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जण नये कान तैठाई देखला डोळा वैसला म्हणी तुची वदनी उच्चारी.
संत सम्राट विश्वात्मक विश्वोद्धारक विश्वभूषण यांची माऊली, ज्ञानांचे राजे सर्वत्र जगताची माता ज्ञानराज माऊली, माऊलींच्या जन्मभूमीचा, माऊलींच्या संपूर्ण वाङ्मयाचा प्रचार प्रसार या त्रिभुवनाला ओळख करून देणारे माझे हृदयस्थ सद्गुरू कैवल्यमूर्ती ब्रह्मलीन ब्रह्मतेज गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या स्नेहपल्लवी आशीर्वादातून आज मुळात भाग्याचा दिवस आहे, जो वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व आहे आणि त्या तत्वाचा आजचा शेवटचा आनंदाचा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायातलं एक जगातलं एकमेव तत्व आहे की ज्या संप्रदायात, ज्या तत्वात, ज्या विषयात निश्चित स्वरूपाची फलश्रुती असते, असा जो संप्रदाय त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आम्हाला इतरांच्या बद्दल काहीच बोलायचं नाही, पण जो श्रेष्ठ आहे तो वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय ज्यांनी निर्माण केला, ज्या वारकरी संप्रदायाची मूळ तत्व जी रुजवली गेली आणि संपूर्ण विश्वभर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, MP, UP, विश्व, भारत, जगात निर्माण झाला, जगात ज्याची ओढ लागली अशा संप्रदायाचे जे तत्व आहे, आज संपूर्ण एक विज्ञान बघा, अध्यात्म, कोणत्याही तत्वात, शास्त्रीय कोणतंही तत्व जर असेल तर आधी, कार्याच्या आधी जगातल्या कोणत्याही शास्त्रज्ञ असू दे, कोणतेही असू दे, अगदी जगातलं आज सगळं निर्माण झालेलं सगळं जे पाहतो आपण विज्ञान, या विज्ञानाचं मूळ तत्व काय असेल तर वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व अर्थात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी शिवाय जगात कोणतंही तत्व निर्माण झालेलं नाही आणि होणारही नाही, कारण सगळ्या तत्वाचं सार कुठे आहे? ज्ञानेश्वरी धर्म. आणि म्हणून ज्यांनी या संप्रदायाचा पाया लावला, ज्ञानदेवी रचिला पाया, खांब दिला भागवत, तुका झाला से कळस. संप्रदाय श्रेष्ठ काय याच्याबद्दल 2 मिनिटं बोलायचं. कारण काय झालं आज परिस्थिती माहिती का, लोकांच्या डोक्यात एक वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कल्पनेनं, वेगवेगळं संप्रदायातली वेगवेगळी विचारसरणी आज डोळ्यासमोर येत आहे मला, की थोडस बाजूला सारा. व्यक्ती तिथं वृत्ती असते आणि वृत्तीतलं सगळंच काय संप्रदायातलं असेल किंवा तत्वानुसार असेल असं सांगता येत नाही, पण तत्व मूळ काय आहे याचा विचार करायचा. आणि ज्यांनी ते तत्व सांगितलं, ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, इतरांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं नाही. कारण तत्व सोडून जो कोण जगतो, वागतो किंवा जगाला ज्ञान प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतो, तो तत्वाशी असेलच असं सांगता येत नाही. म्हणून तत्व श्रेष्ठ काय आहे असं कोणत्या संप्रदायात आहे सांगा, की त्या दिवशी म्हणजे तुम्ही आम्ही म्हटलेल्याला महत्व नाही बरं काय, तुमचं आमचं काहीच महत्व नाही शब्दाचं. हे शब्दाचे बुडबुडे असतात, हे शब्दाचे बुडबुडे इथलं कार्यक्रम झाल्यानंतर सगळे विरून जातील मला. पण जे तत्व 750 वर्षापूर्वी संपूर्ण विश्वाला, जगाला सांगितलं आणि ते तत्व आज तागायत. एक विचार करा, एखाद्याचा आजोबा पंजोबानं एखादं तत्व जरी आपल्या प्रपंचातलं जरी सांगितलं असेल तरी ते तत्व नातवानं सांभाळलं किंवा नातवानं पुढे चालवलं असं काय व्यवहारात आहे विठ्ठल महाराज? संप्रदाय का श्रेष्ठ आहे, तत्व का श्रेष्ठ आहे? आपल्या घरातल्या, आपल्या प्रपंचाच्या दृष्टीनं आपल्या आजा पंजोबांनी जे सांगितलंय ते हिताचं सांगतात का अनहिताचं सांगतात? हिताचंच असतं ना. ते तत्व आपण सांभाळलं का? सांभाळायची वृत्ती तयार झाली का? सांभाळण्याचा प्रयत्न तरी केला का? कालानुरूप सगळं बदलत चाललं. पण 750 वर्षापूर्वीचे जे तत्व आहे ते आज आहे, उद्या आहे, मागेही होतं. कारण ते निश्चित स्वरूपाची फलश्रुती होती आणि त्या निश्चित स्वरूपाच्या फलश्रुतीचं मुख्य तत्व काय असेल त्याला काला म्हणायचं. कोणत्या संप्रदायात असं पोपट महाराज, कोणत्या संप्रदायात, कोणत्या तत्वात आपल्याला फल मिळतं? आज सगळे का अपेक्षित आहेत? आपण कोणत्या दृष्टीने अपेक्षा करायला सगळी इथं आलेलं आहे?
काय दुसरं तत्व आहे? फक्त एक प्रसाद मिळावा, भलेही तो पोटासाठी असेल किंवा श्रवणासाठी असेल, मोक्षासाठी असेल, दोनच आहे. आणि पोटासाठी असल्याशिवाय मोक्षापर्यंत जाता येत नाही. कारण उपाशी ठेवला आणि तो जर श्रवणासाठी समोर आणून ठेवला तर त्याची वृत्ती राहील का? इथं नाही. मग ती वृत्ती स्थिर राहण्यासाठी पोटात पाहिजे. पण तो पोटातला प्रसाद सुद्धा तो मोक्षाचा आहे. कारण याच प्रसादासाठी तुम्ही आम्ही नाही हो, तुमचा आमचा विचारच नाही शास्त्राच्या दृष्टीनं. ज्यांची अपेक्षा करतात त्या प्रसादासाठी. किती प्रसाद असेल महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगितलं कोणीच जायचं नाही, यमुनेच्या काठावर हात धुयाला कोणीच जायचं नाही. कारण का? जे अपेक्षा करून वेगळं स्वरूप घेऊन तिथं आलेले आहेत महाराज, आणि ते अपेक्षा करतात. बोला. कोण वास्य झाले? शास्त्री, पंडित, पुढारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले. त्यांना अपेक्षाच नाहीये. ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे, मग वरती गेले ते मोक्षासाठी गेलते का? नाही, ते सुखासाठी गेलते. अनेक यज्ञ करून ती गादी मिळवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचले महाराज. पण ज्ञानोबारायांनी त्याचं सुद्धा खंडन केलं. आणि ते त्यांच्या लक्षात आलं तिथे गेल्यानंतर. आपल्याला असं वाटतं, एक व्यवहारात सांगतो ऐका ना, एखादा चालत चालला त्याला वाटतं आपल्याला सायकल पाहिजे, सायकलवर चालला त्याला वाटतं मोटरसायकल असते, बरं झालं. फोर व्हीलर आपण अपेक्षा करतो, पण जो फोर व्हीलर मध्ये बसतो त्याला पेट्रोल पंपावर गेल्यानंतर त्याची काय अपेक्षा होती त्याची वेगळीच असते मला, पण आपण अपेक्षा करतो. तसं इंद्र चंद्र ब्रह्मादी करून जे काही वरती गेलेले आहेत त्यांना तिथं गेल्यानंतर कळतं याच्यात काहीच नाहीये. चालत चालू तर बरं होतं, खिशाला काहीच नव्हतं. त्या चालत चालणाऱ्याला खिशाला पेट्रोल पंप द्यायला लागतं. फोर व्हीलर मध्ये बसल्यावर तर द्यावं लागेल ना, कारण टू व्हीलर मध्ये थोडं द्यावं लागतं, फोर व्हीलर मध्ये काही जमत नाही थोडं. आता आम्ही अनुभव सिद्ध सांगतो. 100 रुपयाचे पेट्रोल आमच्या गाडीत चालू जमल का? बरं टाकताना सुद्धा लाज वाटलं ना, एवढी 40 लाखाची गाडी घेऊन फिरतात नाही. 100 रुपये पैसे नसले तर 2000 रुपयाचे पेट्रोल टाकायला लागतं सहज. तसं वरती गेलेल्यांना लक्षात आलं की इथं काहीच नाही आहे. ज्या सुखासाठी आलं तो सुख नश्वर आहे. केलं सुखासाठी, गेले सुखासाठीच महाराज, मग पुण्याची कोटी सरे. आणि त्याच्यासाठी इथं येऊन जो काही मोक्ष प्राप्ती आहे तो फक्त एका प्रसादाच्या मुळे. किती हात धुतल्यानंतर आपण जेवण झाल्यानंतर आपल्या हाताला कर्कट किती असेल, पण तेवढ्यातनं मुक्त होता येतं. विचार कर, आपण काला खातो. गेल्या वर्षी 1.25 क्विंटलचं केलं, पुरलं नाही म्हणून यावर्षी 2 क्विंटलचं केलं आपण. 2 क्विंटलचं तुमच्यात मिळाल की नाही? तुम्हाला लोक म्हणतात तुम्ही महाराज काही म्हणतात. 2 क्विंटलचा काय केला? वाटलं नाही पडलं. मग हे सगळे जे अपेक्षा करणारे ते त्यांनी अपेक्षा किती केली? एका शीताची केली महाराज. आणि ते तिथं दुर्लभ आहे. कुठं दुर्लभ आहे?
जैसे नाही ऐसे नाही. का दुर्लभ आहे महाराज? तिथे हे प्राप्त होत नाही. हे प्राप्त कुणाला येतं? ज्यानं मानव देह घेतला. काला कुणाला खाता येतो? मानवाला खाता येतो. देवाधिकांना सुद्धा काला खाता येत नाही. यातनं सिद्ध झालं की काला खाता येतं हे ठीक आहे. काला खाणं इथपर्यंत ठीक आहे, पण काला खाण्याची तीव्रतम इच्छा असणं हे महत्वाचं आहे. ज्यावेळेला तीव्रतम इच्छा असेल त्यावेळेला ईश्वर संतांच्या स्वरूपातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि अशा पद्धतीनं महाविष्णूचा अवतार सखा माझा, आणि त्यांनी विश्वाला काला वाटला महाराज. ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 5556 वर्षापूर्वी यमुनेच्या काठावर जो काला केला तो सर्वश्रुत काला झाला नाही. सर्वश्रुत काला खाता आला नाही. अगदी गोकुळातल्या गोपिका गोपाळांना काला खाता आला, वृंदावनातल्या खाता आला का? मथुरेतल्या जवळ असणाऱ्या नाही. सर्वश्रुत काला खाण्यासाठी त्यांचाच अवतार घेतला दणवराई, आणि दणवराईने सगळ्या आमचा ज्ञानोबा माझा शब्द इतकं सोपं नाही ना. माझा कुणाला कोण म्हणतं ज्याच्या अंतःकरणात ज्याच्यावर प्रेम असतं आणि ज्याचं प्रेम आपल्यावर असतं त्याला माझा म्हणतो, इतर नाही. मला ज्ञानोबाईंनी कुणावर प्रेम केलं नाही महाराज? विश्वावर प्रेम केलं आणि एका शब्दात सांगितलं महाराज, यारे यारे लहान थोर याती भलती सकाळाशी येते आहे अधिकार. आता अवघड आहे, अनेक परंपरा आहेत, अनेक
कीर्तनकार आणि काय तो कीर्तनकारांका उठाला संडासला बसता बसता ऐकल्यावर कीर्तनकार झाला. युट्यूबवर बरेचसे झाले खटनटे. पण म्हणणं कोण हा एक लक्षात आहे. हा सर्वात मुद्दा तो आहे. आता काही वाटत नाही मला आज कोणी येतं कोणाचे दर्शन घेतं मंदिरात येतं कुठल्याही पाणवट्यावर पाणी घेता येतं. तो काळ तो नव्हता. त्या काळात असं होतं की पायरीची हो दंग गावून आपण आतमध्ये येण्याचा सुद्धा अधिकार नव्हता बराच. तर त्यांनाच नव्हता का आमच्या जनाबाईनं भगवान परमात्म्याला नव्हे सगळ्या समाजाला सांगितलं मनगटावर तेल घालून सांगते म्हणजे आता या कोणाला यायची. तो काळ होता बराच अस्पृश्यता. आणि अशा काळात ज्ञानोबाईने आव्हान जगाला केलं यारी यारी लहान तो. आणि त्या आव्हानाचं अनुभव सिद्ध चोका महाराजांनी सांगितलं. महाराज खटनटे यावे तत्व किती महत्वाचं आहे. मला संप्रदायातले एकमेव अद्वितीय असं जे तत्व आहे जो काला आहे जो प्रसाद आहे ज्यानं मुक्त होता येते ते सर्वशाम सर्वश्रुत प्रत्येक याच्यावर प्राणी मात्रापर्यंत पोहोचला पाहिजे. हे ज्यांचं तत्व असतं त्यांना संत म्हणायचं. इतरांना संत म्हणायचं नाही. आता संतांचं असं झालंय ज्याचं ज्यांनी कोणी कीर्तन सांगितलं त्याची वावा खूप असती. शेवटपर्यंत ज्याचं कोणी पाकिट देत आहे याच्या लिहायची बी पद्धत आली. आता संतांचं पूजन संतांचं पूजन नसतं पाकिट. संतांचं पूजन कशाचं पूजन त्याच्या बापाला संत म्हणजेच काय माहिती. त्याचं पूजन म्हणजे पाकिट. मग त्याचंच कीर्तनात चालू असतं वर्णन. वर्णन कुणाचं करायचं संत कुणाला म्हणायचं हे फार मोठं महत्व आहे. मला संतांची व्याख्या एकमेव एक सांगून जातो मला तुम्हाला. अनेकाकडून एकाकडे नेणं अनेकाकडून एकाकडे नेणं त्यांना संत म्हणायचं. अनेकाकडून एकाकडे म्हणजे आज तुमच्या बाबतीत बोलावं लागेल ना. कुणी काही सांगायला ना लगेच मी कालच जाऊन आले बाई लय मोठा अनुभव आला खूपच सगळं काही मिळालं. आता खाटूश्याम आपल्या जवळच येतं काळजीच करू नका. राजस्थानला जायची गरजच नाही आपल्याला. इथं जायचं नाही वागायचं सगळं. कारण त्याला वर आहे ना काय शाप आहे. बरोबरीला काय होतं वर होता का शाप होता. महाभारतात बरोबरीच आहेत ना मध्ये खाटूश्याम. तुम्ही त्याला अभ्यास नाही केला. त्याला काय होता वर होता बाबा कुणी या तुझ्या दारात विमुख जाणार नाही. पण कुणाला कशाबद्दल वर दिला होता त्याचं बी माहित नाही आपल्याला. त्यामुळे कुणी जर सांगितलं तुम्हाला तो लगेच. आणि मग हे सगळे जर नेतात ना त्या सगळ्यांना एक करून अनेकाकडे एकाकडे नेणं. अनेकाकडे म्हणजे कोण कोण आपल्याकडे देवाचा जर विचार केला तर बोला शेजारी हे दारी देवाला कमीच नाही महाराज आपल्याकडे. आपण साध्या एखाद्या कुठल्या तर तीर्थक्षेत्र गेला एखादा फोटो दिसला एखाद्या देवाची मूर्ती दिसली ना सुंदर दिसली आणला देव घरात मांडलाच. केलेले देव आणलेले देव मांडलेले देव
महाराष्ट्रातले आणि भारताच्या सगळ्या संस्कृतीचे जेवढे काही जे तत्व आहेत ना त्या सगळ्याचं वर्णन करा माझ्या शांतीब्रह्म नाथ महाराजांनी. आणि त्या सगळ्याचं तत्व अनेकाच्या पद्धतीनं एकत्र नेण्याचं कार्य संतांनी केलं महाराज. म्हणजे तुमची जी आई येते ना 9 दिवसाची, इकडं मराठवाड्यात वेगवेगळी पद्धत असते. देवी बसवायची पद्धत आमच्याकडं कोल्हापूर जिल्ह्यात देवी बसवत नाही. देवी म्हणजे महालक्ष्मी तिथं जायचं, मंदिरात जे काय असेल ते आता चौकात देवी बसते. ते स्थान कोणतं असतं, ते पवित्र आहे का नाही, त्या देवीच्या खाली काय काय चालतं हे तुम्हालाच माहिती. पण बसवायची देवी म्हणून. आमच्या नात्याने संतांनी देवी बसवली नाही का महाराज? संतांनी सुद्धा देवी बसवली. तिचा सुद्धा जागर केला आणि त्या अनेकांचा जागराचा एकमेव जागर केला महाराज. कोणता जागर केला बोला? आम्ही जागर केला नाही का? आम्ही गोंधळ घातला नाही का? पण तो गोंधळ घालत असताना एकाचाच गोंधळ घातला. या सगळ्या गोंधळाचं स्वरूप एक केलं मला आणि सगळ्यांना सांगितलं विषय काय चालला. संत अनेकाकडून एकाकडे नेणं म्हणजे संत म्हणतात. अशा सगळ्याकडनं नेत असताना ज्ञानोबांनी एकच हाक दिली महाराज. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीचे आवडी, समजा 1 वाजता काय बिघडणार आहे? पाकिटात वाढ करू नका. नारळ नाही दिला तरी चालतो. परवा भास्करगिरी देवगड संस्थानवर बाबा इतके हसले, आयुष्यात कधी हसत नाही मराठी कीर्तन येऊन बसले. स्वामीजीने सांगितलं दादा बाबा हसलेच नाही कोणाच्या कीर्तनात. आणि कीर्तन संपल्यानंतर सांगितलं नुसत्या तोफा होत्या आज. कारण कर नाही त्याला डर विषयच नाही महाराज. परमार्थ शब्दाचा अर्थच नाही समजला, आपल्यालाच नाही समजलं तर आम्हाला काय समजलं? आपणच आणायचा. तो 50,000 घेतो, तू 1,00,000 घेतो. हा वा काय सुंदर कीर्तन करतो. त्याच्या बापाला माहित नाही परमार्थ, त्याला आपण पाकिट देतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरे उत्तमची गती तो एक पावेल. कशाचा मेळ कोणालाच नाही महाराज. सुरेशी साहेब तुम्हाला एक अनुभव सिद्ध सांगतो. कोणताही तुमच्या अंतकरणातला जो त्याला काय म्हणतात मीडियामध्ये फार मोठा प्रसिद्ध झालेला महाराज असा एखादा आणायचा आणि फक्त माझ्या चेहऱ्याकडे त्याच्याकडे बघायचं. थोबाड एवढं झालेलं असतं त्याला. 1817 रोग असते त्याला.
इतकं सोपं नाही, कारण ते जोडून या धन नाही, ते धन सगळीकडे काढतं ते बाहेर. तुम्ही अंतःकरणात तर धर्माला पैसा देता, आणि श्रवण करण्यासाठी पैसे द्यायचा हा विषय कुठे आहे? संप्रदायात हा विषयच नाहीये. आम्ही तुम्हाला सांगावं आणि तुम्ही आम्हाला पैसे द्यावे, आमच्या शास्त्रात नाही बसत. अहो, आमची 68 पासून संस्था आहे, 1968 पासून जगातली एकमेव संस्था आहे. मुलांच्याकडे 1 रुपया घेतला जात नाही. खाणं पिणं, कपडे लत्ते, शालेय शिक्षण, शास्त्रीय संगीत, आता भागवत तिथं होता त्यावेळेला शिकवायला येत होता, यांच्या फी आम्ही देतोय मला, पण मुलांना मोफत आहे. जगात कुठंच मिळणार नाही तुम्हाला. शिक्षण विकत नाहीये. आज सुद्धा ही दोघं, मगाशी ते म्हटले असं का हो, संचालकच आहे ती दोघं, राम महाराज आणि योगेश महाराज. संस्था ते चालवतात, कारण आपल्याला वेळ नसतो आपल्या कामामुळे सगळ्या. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये, किंवा ती परंपरा जी आहे ते अखंड जतन राहावे यासाठी ते पाहतात सगळं. मुलांच्याकडनं पैसे घ्यायचे. मग आमची पोरं आज पगार किती आहे विचार त्यांना? अरे शिक्षकाला पगार नाही, मुलांच्याकडे फी नाही. याला शुद्ध ज्ञान म्हणायचं. हे निस्वार्थी ज्ञान आहे. त्यामुळे तिथला विषय इथे येत नाही मला. आणि मग कुणाकडून श्रवण करायचे फार मोठं महत्वाचं आहे. आता गेले 8 दिवस तुम्ही श्रवण करता, काय सुंदर चिंतन सांगितलं बाबा. अध्यात्माचा खरा अभ्यास. मला वाटतं भागवत याच्या आधी तुम्ही असं ऐकलंच नसेल, माझी गॅरंटी आहे. कारण मी अनुभवले, मी 3 दिवस भागवत ऐकलं, आणि आम्ही भागवत ऐकतो. माझा एक स्वभाव आहे, त्या दिवशी महाराज म्हणजे नाही का, कधीही कुणालाही उपलब्ध असणारे म्हणजे दादा आमचे. मी कोणाचंही कीर्तन धरतो. विद्यार्थी राहायचं, महाराज व्हायचं ना, महाराज झालं की वाटोळच झालं, सगळं येते. मग काय नाही, ते आता झोपलेले आहेत महाराज, आणि त्यांना उठवायचं. मला रात्री 12 वाजता सुद्धा पोर वाजवते. दुपारी झोपवा म्हणलं तरी वाजवतो, उठा कोणतरी आलंय ना. तर एकाच्या साधूच्या, महाराजाच्या आणि संस्थानिकाच्या दरबारात जायचं म्हणजे, मी एका संस्थानिकाच्या दरबारात मध्ये गेलो होतो विनायक महाराज. मला लाज वाटली, माझ्या पायाचं घाण म्हणलं त्याच्या गालीच्या लागती का काय कोणाला. इतका पांढरा शुभ्र चांदीचं आसन मोठं. गेल्या असताना आपली पोर होती, काजू बदाम पिस्ते. आमच्या बाप त्यांनी कधी माहिती ठेचा खायचा, भाकरी सुंदर मस्त. कुठं तर जायला मी सांगत असतो, त्याचा भाकरी बांधून द्या, झाडाकडे जायचं, मस्त खायचं, आनंद असतो त्याच्यातला. ते सगळं आणून ठेवलं. काय काय पदार्थ ख्रिसमस मला माहिती बी नाही. मला पोरं म्हणले ते चांदीच्या याच्यात जमलं, पण याच्यात देव नाही, याच्यात संत नाहीत महाराज. आणि मग महाराजांना सगळं म्हणल्यावर म्हणलं, मंदिर नाही बांधलं तुम्ही, ते बांधू ना. मग तुझी काय व्यवस्था करतो? तुझी व्यवस्था शेवट कुठं असणार आहे? 4 लाखाचा बाथ घेतला बाबा. मला ते काय दाखवा हे बी कळत नाही. दादा सुंदर बाथरूम बांधले. म्हणजे आता मला काय करायचं बाथरूम? नाही म्हणजे 3.5 लाखाचं ते बाथ म्हणजे काय? त्याच्या झोपड्या आपोआप इकडून तिकडून पाणी आलं आणि आंघोळ झाली महाराजांची. वा, ब्रश कुठून येत होता. शेवटच्या दिवशीचा आंघोळ वाघ साहेब कुठं? नाही 3.5 लाखाचं घेतलं. असं कसं बाहेर कुठं घालत असतात का? 10 मिनिटं ठेवत नाही तुम्हाला. पाहुणा यायचं सुद्धा वाट बघत नाहीत महाराज. मग परमार्थात व्यवस्था पाहिजे का अवस्था पाहिजे? आता काय चाललंय? व्यवस्था चालली, अवस्था नाही महाराज. आणि म्हणून त्या व्यवस्थेला वेगळं पण आणण्याचं काम संतांनी केलं. म्हणून सगळ्यांना घेऊन माझ्या जीवीची आवडी, आणि तेवढ्यावर थांबले नाही तरी संत म्हणायचे नाही. अनेकाकडून एकाकडे नेलं, पण एकांना लोकात आणलं महाराज. एकांना लोकात आणलं, विश्वव्यापक केलं. मेळविली Thank you.
काय घातली? मुक्तीची गवादी. आणि असं ज्यानं जे निर्माण केलंय त्यानं या वारकरी संप्रदायाचे जे तत्व आहे सर्वसामान्यपर्यंत मुक्त होण्याचं साधन म्हणजे काला. आणि तो काला वाटणार एकच टाळी झाली. माझा ज्ञानोबा आज कोण घेऊन आले? साक्षात ज्ञानोबांच्या जन्मभूमीतून माऊलींचा प्रसाद आपल्या गावापर्यंत आला, आपल्या भागात आला. आपण परम भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून काला खायचं काय असतंय? वृत्ती लागती मला. काला कोणालाही खाता येत नाही. त्याचं विश्लेषण करत करत आपण इथं पण आलेलो आहे. बसलं का वाटून काल्याचं कीर्तन दुसरं काय झालं? कारण तुम्ही आज काय माझंच भाग्य म्हणावं लागेल. विठ्ठल महाराज आहे, पोपट महाराज आहे, गणवट महाराज, सुरटकर महाराज, माधव महाराज, उसळकर महाराज. उसळकर नाव कसं पडलं मी लई चिंता करतो. एकादशी नसताना सुद्धा आठवण येते उसळकर महाराज. आणि सगळे आज महाराज लोक आहेत महाराज. त्यामुळे कीर्तन करताना इतकं सोपं नाही. थोडंसं बसलं का काला का नाही? बेस्ट नाही. बेस्ट इथं कुठं काय बेस्ट असतं? बेस्ट वा वा काय महाराज. महाराज फोगणार बी नाही, महाराज शांत बी होणार नाही. आहे तेच तत्व मानणार महाराज. आणि अशा त्या ज्ञानोबा यांच्या जन्मभूमीतला हा प्रसाद खाण्यासाठी वृत्ती कशी पाहिजे? स्थिर पाहिजे. वृत्ती कशी पाहिजे? अवस्थेत नाही, व्यवस्थेत नाही, अवस्थेत झाली पाहिजे. अशी व्यवस्था, अशी अवस्था ज्याची निर्माण झाली पहिल्या चरणात. एक महात्म्याची कमी होती, महात्म्य झाली. मला भाग्य येते कीर्तनाला महाराज लोकांनी उभं राहावं हे आमचं परम भाग्य आहे. याचं कारण काय? मी कोणाच्या कीर्तनाजवळ बसतो त्याच्यामुळे तर तो ते सांभाळत आलेत मला. म्हणून तुमचीच कमी होती. मला माहिती होतं तुम्ही येणार ते पारायण चालू असणार. खरंच आपल्या जिल्ह्याचं फार भाग्य आहे मला. संप्रदायासारखं तत्व नाही. संप्रदायातल्या अनेक लोकांचं जिथं 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 कार्य आहे मला योगदान आहे वारकरी संप्रदायाचं. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मला. आज भागवतामुळे ज्ञानेश्वरी पारायण थांबलेले आहेत मला. पण ज्ञानेश्वरीचं पारायण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण भागवत कोणत्या पद्धतीचं असावं मला वाटतं काल वर्णन केलं. कोणाचं झाकीवालं भागवत नाही बघायचं. आपल्याला दृष्टिक्षेपात चर्मचक्षुनं बघायचं म्हणजे भागवताकडे लक्षच नसतं. भागवतकार काय सांगतोय फक्त आदल्या दिवशी त्यानं सांगितलेलं असतं उद्या ही झाकी येईल. त्या सगळ्यांचं डोळे तिकडे झाकीकडे असतात. आता मध्ये चालणारे रंगकाम करणारे वेगळेच असतात मला. त्याच्यातच सगळं गुंतलेलं असतं. त्याला भागवत नाही म्हणून. आपण काय करायला आलो एवढं जरी कळालं तर खूप आहे. मग बरं झालं निदान पारायण संपून आले. मला एक असं विचारायचं किती पारायण झाले असतील अंदाजे? हे तत्व म्हणायचं. कारण आमचे गुरुजी सांगायचे ज्ञानेश्वरी वाचली म्हणायची नाही, ज्ञानेश्वरी पारायण केली म्हणायचं नाही. साक्षात ज्ञानोबा यांच्या बरोबर बोललो. कारण ज्ञानेश्वरी हेच तत्व ज्ञानोबा आहे. आणि माऊली बोलती मला ज्ञान होय अज्ञान अशी भगवंतानं वर दिलेलं आहे मला. तुम्ही आम्ही नाही म्हणत. आणि तो अखंड तत्व नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी समोर आली की जगातलं काहीच लागत नाही म्हणत. बस सगळं काय प्राप्त. मला वाटतं इथं सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरी पारायणला 50 लोक 70. किती सुंदर महाराज.
बाकी काही नाही करा. या 70 लोकांच्यात बसल्यानंतर एक फक्त प्रदक्षिणा जरी इथं मारली ना, 70 लोकांनी केलेल्या पारायणाचं फल मात्र एका प्रदक्षिणेत मिळतं. एवढा वर कशालाच नाही महाराज, एवढं कोणालाच पुण्य प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानोबा हरिपाठात सोपं सांगतात महाराज, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाही महाराज, अंतःकरणातून करा. पण ते हरी कसं म्हणायचं ते आधी ज्ञानेश्वरी सांगितलंय. दयाच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्मशस्त्र ओळखीचे एक वेळा आहे. इतकं सोपं सुद्धा नाव नाही. नाहीतर लोक म्हणतात आमचं सतत नामस्मरण असतं. आता नामस्मरण मुखात असतं का अंतःकरणात असतं, तो एक महत्वाचा विषय आहे. मग काला कोणाला खाता येतो, अवस्थेला का व्यवस्थेला? आता काला वाटणारे व्यवस्थेकडे आहेत का अवस्थेकडे? काल महाराजांनी वर्णन केलं जातं. आता ज्या गोपी भगवान परमात्मा ज्या वेळेला गेला, अगदी अक्रूरानं इतकी अपेक्षा केली होती की मला भगवान परमात्म्याचं सारथ्य मिळालंय याचा खूप मोठा आनंद होता महाराज अक्रूराला. कंसानं ज्या वेळेला आज्ञा केली की भगवंताला घेऊन यायचं, त्यावेळेला अक्रूराला खूप आनंद झाला. आल्यानंतर नंद बाबाच्या घरात एक दिवस राहिला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तो अक्रूरानं रथ सजवला, सजवल्याबरोबर सगळ्या गवळण गोपिका गवळणींना आणि गोपाळांना समजलं हा रथ का सजवलाय. कारण का अवस्थेकडे होते ते महाराज, व्यवस्थेकडे त्यातले कोणी नव्हतं. गोकुळातलं एकही व्यक्ती व्यवस्थेत नव्हती. काही काही विचित्र पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं कार्याचं वर्णन करत असताना फार वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करतात. काही हास्यास्पद करतात नाही महाराज, काही म्हणतात, काही अनेक गवळणी तक्रारी घेऊन नंदबाबाच्या दारात यशोदा माईच्या घरात आल्या की यानं हे केलं ते केलं. हे करण्याचा सांगण्याचा उद्देश त्यांचा एक होता की माझ्या घरी भगवान परमात्मा आला पाहिजे. ही तक्रार होती त्यांची महाराज, त्याच्यासाठी त्या तक्रारी घेऊन येत होत्या. पण आपण तक्रारीचं विश्लेषण वेगळंच करतो. मग ज्यांचं मन त्या भगवान परमात्म्याकडं एक स्वरूप झालेलं आहे, त्या अवस्थेला पोहोचलेलं आहे, त्यांना सांगावं लागलं का उद्या भगवान जाणार आहे म्हणून. कृष्ण परमात्म्याचा उदय इथून निघणार, सांगावं लागलं नाही का. मन सगळं तिथं होतं, वृत्ती कशी तिथं होती, चित्त कुठं होतं, ईश्वराकडे होतं. आता जो त्या प्रेमाने आला होता, त्या आनंदाने आला होता कृष्णाला न्यायला, त्याला माझ्या गवळणीने अक्षरशः निरोप द्यावा लागला का महाराज, सगळ्या म्हणून आल्या का वृत्ती तिथं स्थिर झाली होती महाराज. तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात, कोणी एक भुलली. आता भुलणं वेगळं आहे महाराज, आपणही प्रपंचात भुलतो. आता आमचे पुढारी लोक बोललेत का नाही, तारखेला बोलले. काही काही लोक आमच्या पैठणमध्ये झोपा नाही, कारण 20 दिवस लांबलं ना तुमचं. 20 दिवस लांबल्यावर यांचं सगळं गटुड संपले तरी झोप नाही का काय नाही. सगळं वाघ साहेब आपली अवस्था तीच होणार आहे. तुमची काही महानगरपालिका आल्यावर जवळ तेच होणार आहे. आपण बोलतो का नाही, किती वेळ बोलतो.
कारण ज्याला भुललोय तो जी वस्तू आहे, जो पदार्थ आहे, ते जी व्यक्ती आहे, ती कशी आहे, नश्वर आहे, शाश्वत नाही. पण इथं भगवान परमात्मा शाश्वत असल्यामुळं अखंड तत्वानं ती भुललेली आहे. आणि ती भुलली या शब्दाचा अर्थ वृत्ती. ती म्हणजे कोण? वृत्ती, नारी. नारी शब्दाचा अर्थ काय? स्त्रीवाचक आहे. वृत्ती भुलली पाहिजे, मन भुललं पाहिजे, चित्त भुललं पाहिजे. मला आपण भुलत नाही असं नाही म्हणत. प्रपंचात नवीन लग्न झालं त्यावेळेला महादेव महाराजांना इतका त्रास झाला आहे, तुम्ही नाही बोलत तरी मला माहिती आहे. बऱ्याच वेळेला फोन केलं, काय झालं तरी येतो बाबा, येतो बाबा. बऱ्याच वेळेला काटछाट सुद्धा झाली. दुसरा एखादा मृदंगा बघावा लागला. आता मात्र किती वर्ष झाली बा? 2 वर्ष झाली. अजून झालं नाही, अजून बी त्रास असणारच मला. पुढच्या वर्षी मात्र तो जरा कमी त्रास होईल. एखादं पिल्लू झाल्या, लग्नाच्या आधीपासून तो 1 वर्ष पोरांना सांगत होता, चुकायचं नाही बरं काय. आम्ही त्यावेळेला नेमकं कुठेतरी बाहेर होतो. म्हणजे जसं ठरलं तसा इतका भुलला होता तो. कीर्तन संपल्याबरोबर कधी त्याला वाटत होतं, कधी महाराज कीर्तन संपवतं, मला 2 मिनिटं बोलायचं, काय भाजी केली, काय जेवलीस, हे असंच का कसं, खोटं आहे माझं, मग जायचंच नाही. आता झालं ना, आता घरी जायचं नाही. बोलला का नाही सांग. साधन समोर आहे, फोटो नाही बोलायचं, नारळाच्या गाड्याने बोलतो माणूस भूलतच मला. पण ते का अखंड तत्वानं नाही, ते नश्वर आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आयु 125 वर्ष होतं महाराज. पण जसा होता तसा. आपल्या तरुणपणी आपलं वेगळं होतं, वृद्धपणी वेगळं आहे, मधल्या काळात वेगळं आहे, लहानपणी वेगळं होतं. तुकाराम महाराज त्याच्यासाठी एक उदाहरण देतो मला. गाढवाचं लय सुंदर दिसत असतं महाराज, पण नंतर आपल्याला लगेच क्षणाला पालटत असतं महाराज आणि भुलत नाही महाराज. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नव्हतं महाराज. आणि म्हणून ती वृत्ती नाम स्त्री ती अखंड तत्वानं बोलली होती. आणि त्या बोलल्याचा परिणाम झाला की आम्हाला भगवान परमात्मा सोडून जात आहे, त्याच्यासाठी मुखातनं काय येईल ते शिव्या टाकल्या. कुणाला? अक्रूरला. का? चांडाळाला तसं जमीला. कशासाठी? आमच्या देवाला घेऊन जातो, आमच्या मनाला घेऊन जातो, आमच्या वृत्तीला घेऊन जातो. ज्या वेळेला चित्त जर वृत्ती तिथं एक स्थिर झाली तर आहे त्या कार्यात वृत्ती राहील का? नाही. आणि म्हणून आम्हाला घेऊन जाऊ नको, एवढी वृत्ती बोलली पाहिजे. त्याचा बोललेला परिणाम तुकाराम महाराज परत आणि सांगतात महाराज. आता ती मथुरेला जात होती, त्यावेळेला बाजारपेठ कोणती होती? मथुरा, वृंदावन होती. मथुरेला काय घेऊन जात होती? दही, दूध, तूप, लोणी. एवढं तरी करायचं की नाही? दही, दूध, तूप, लोणी कशातनं घेऊन जात होते? आपल्या मराठवाड्यात सांगायचं अवघड झाले वा. ते आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आजही चालते. आज आमच्या जन्मभूमीतनं सकाळी 2 गाड्या एसटी असतात. फक्त दहीवाल्यांच्यासाठी 2 गाड्या असतात कोल्हापूरला. 15 किलोमीटर आमचं गाव आहे. त्याच्यात कोणालाही प्रवेश नसतो, कारण एका 2 बाकड्या 3 बाकड्याच्या दोघीच बसतात आणि हे 2 बाकड्याची एकच बाई बसते, कारण ती पाठी मोठी असते ना, कोणाला प्रवेशच नाही. त्या 2 एसट्या गेल्यानंतर मग तिसरी आपल्यासाठी एसटी. आज ही दही, दूध, तूप, लोणी. आज आपल्याकडे परिस्थिती असेल, आमच्या पेगावला सकाळी जर लवकर उठलो, कार्यक्रमाला कुठे जायचं झालं तर पोरं आम्हाला बिन दुधाचा चहा आणून देतात. विचारलं नका, गवळीच आला नाही अजून. म्हणजे मायगावातनं दूध डेअरीचा गवळी यायचा अर्ध पाणी घालून. आता ते दही, दूध, तूप, लोणी विसरूनच गेले आपण महाराज. लोणी माहीत नाही. आणि त्याच्यात आता विज्ञान प्रगत. लोण्याला काय म्हणतात ताई? मस्काना, बटर, काय नावं असतील. लोण्याची उपमा संतांनी किती सुंदर दिले मला. लोण्यासारखं हृदय अंतःकरण मऊ मृदू नवनीत जैसे. ते नवनीत म्हणजे लोणी. आता त्याचा विशेष नाही म्हणत. बटर कोण मस्का म्हणते, ते पावाला लावून खातात मला. ते कळत बी नाही ती कशात तयार होते. ते जर बघितलं तर परत कोण खाणार नाही. पनीर तर कोण वास सुद्धा घेणार नाही, पण आपण पनीरच विकत घेऊन येतो मला. त्यावेळेस दही, दूध, तूप, लोणी घेऊन जातो. पण ते कशातनं नेत होते महाराज? सांगायचा उद्देश ती कशातनं घेऊन जायचं होते? मडक्यातनं घेऊन जाते, माठातनं घेऊन जाते. आता ती गेल्यानंतर काय म्हणत होती? गोविंद या
आता काय घेऊन गेली होती? दही, दूध, तूप, लोणी. काय म्हणती? मडक्यात जे आहे तेच बोला पाहिजे होतं ना. मग आता हसत कोण होत्या? इथं तत्व महत्वाचं आहे. कोण? का गोकुळाच्या मथुरेच्या हसत होत्या. का मथुरेच्या हसत होत्या? मथुरेच्या त्यांनी त्या कृष्णाला पाहिलंच नव्हतं. कृष्णाला त्यांनी पाहिलं तर का नाही. ज्या वेळेला अक्रूर रथ घेऊन गेलं ना, त्यावेळेला रात्री बाबांनी सांगितलं का कोण माडीवरून पाहत होतं, कोण खालून पाहत होतं, सासू वरून. कारण त्या कृष्णाला पाण्याची ओढ लागली होती. कारण त्या कृष्णानं त्या गोकुळातल्या सगळ्यांचं मन एकाग्रतेनं आत्मसात करून घेतलं होतं, एक स्वरूप केलं होतं. आणि ते कसं केलं होतं याची व्याख्या पाहण्यासाठी त्या पाहत होत्या. मग आता कोण हसत होत्या? मथुरेच्या. मथुरेच्या ज्या गवळणी होत्या त्या हसणं बरोबर आहे का चुकीचं आहे? बोला, त्यांनी हसावं का नको? तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा हसती विकायला काय गेली? दही, दूध, लोणी. म्हणती काय? गोविंद घ्या कोणी. मग आता ते म्हणल्यावर हसायला पाहिजे का नको? तुमचं काय म्हणणं आहे? रावसाहेब काय म्हणणं आहे? ज्यानं परमार्थच पाहिलं नाही, देवच पाहिलं नाही, संत पाहिलं नाही, संतांची व्याख्या नाही, ईश्वराचं तत्व नाही महाराज, आपण परम भाग्याचं लक्ष नाही महाराज. संतांनी एवढं मोठं साहित्य आपल्याला करून ठेवलेलं महाराज. आणि या सगळ्या साहित्याचा उगम ज्ञानोबांच्या जन्मभूमी झाला. या साहित्याचं पहिलं साहित्यिक कोण असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज आहेत महाराज. पण वाङ्मयासारखं एवढं मोठं आपल्या वारकरी संप्रदायानं जगाला तत्व दिलंय महाराज. अगदी माझ्या नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली महाराज, शतकोटी अभंग लिहीन पूर्ण झालेलं आहे म्हणून परत अवतार घेऊन ते पूर्ण करण्याचं काम केलं महाराज. हे किती साहित्य आहे, कुठे जायला लागत नाही महाराज. पण आपल्याला वेळ आहे का? आपण आपलं वाचतो का दुसरं वाचतो? आपण दुसरंच वाचतो. कादंबरी वाच, शेक्सपियरच्या कादंबरी वाच, इतर वाच, ते वाच. याच्यात महत्व आहे का? एक ज्ञानेश्वरी घ्या ना, बस काही लागत नाही महाराज. तेही वाचा येत नसेल त्याला वाचा येते महाराज. फक्त बोटं फिरवलं तरी वाचता येते. ज्ञान होय अज्ञान असते मुडा अति मूर्खत्या दगडा. किती मोठं तत्व आहे मला. आणि अनेकांचं तत्व आहे मला. ओवीवर बोट ठेवलं तरी पाठ. शाळा न जाणारे सुद्धा ज्ञानेश्वर का हसत होत्या? त्यांनी देवाला पाहिलं होतं, देव जाणला नव्हता, देवाची वृत्ती झाली नव्हती, एक स्वरूप झालं नव्हता. कोणी एक भुलली ती वृत्ती नारी त्याच्याशी भुलली नव्हती म्हणून हसत होत्या. आता दुसरा विषय असा आहे की त्या मडक्यात दही, दूध, तूप, लोणी होतं का गोविंद होता? गणवट साहेब तुमचं काय म्हणणं सांगा. दही, दूध, तूप, लोणी होतं का गोविंद होता? गोविंद. इथं सगळं घोडपेट खात ना, त्याच्याशिवाय काय होतंय? आता जे चाललंय ना मम, आपलं मम जे चाललंय ना हे कशावर चाललंय? मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी संस्थानी. खड्ड्यात घाल ना तिकडे नेऊ. तू काहीच नाहीस. तू आहे म्हणून तू आहेस. त्याची सत्ता गेल्यावर तू कुठं राहिली? आणता मग त्या दही दूध मडक्यात तो आहे का? दही दूध आहे, त्याच्याशिवाय काय निर्माण झालं? त्याच्या पुढे जाऊ. त्याच्याशिवाय काय निर्माण झालं? दही दूध त्याच्याशिवाय निर्माण झालं का? तुम्ही किती जरी दुधात, गरम दुधात दही ओतलं विरजण लागण्यासाठी, आणि विरजण लावणं का न लावणं त्याच्या हातात आहे का तुमच्या? त्याच्याच हातात आहे ना. हसणाऱ्यांना तो पाहिला नव्हता. हसणाऱ्यांची वृत्ती एक स्वरूप झाली नव्हती म्हणून तेव्हा हसती काय झाली? कोणी एक भुलेली नारी विकिता गोरस. पण ही अवस्था कधी निर्माण होती? दुसऱ्याच्या डोळा बैसला
आता माईक शिवाय आवाजच नाही येत नाही बाहेर. तर याची गरज नाही, माझा आवाज तिकडे जातो. काय अवस्था झाली मला देखीला डोळा ज्यांनी पाहिला नव्हतं ते हसत होते, ज्यांनी पाहिला तो एक स्वरूप झाले होते मला. कारण त्या भगवान परमात्म्याचं स्वरूपच असं आहे माहित नाही एकच आहे मला. त्याला पाहिल्यानंतर ते मनातच जाते मला, ते आपणच असं पाहिली त्याला लावलं मी कोणी अवस्था झाली, पण काय अवस्था निर्माण होती हे प्रमाण पाहिजे तुम्हाला. त्याच्या मुखात हजारो चंद्र किरणात होते ते तुझी निदाळी कोटी चंद्रप्रकाश. यांना काय सांगायचं आपणच करायचं. कमी आहे का काय? काय विषय चालला आपला? तुझी वेगळी कोटी चंद्र प्रकाश. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूपच इतकं सुंदर होतं मला की त्याला पाहिल्यानंतर सगळं विश्व भरत होतं मला. तुम्ही आम्ही बोललेलं महत्व नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जर बासरी तोंडाला जरी लावली आणि त्याच्यातून एक स्वर जर आला तर यमुनेचं जळ स्थिरावत होतं. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे.
एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या कशासाठी वाजवा सांगितलं त्याच्यासाठी नाही, तुमच्यातला जरा आळस झटका, कारण ते आम्हाला सवय बी नाही टाळ्या वाजून वाहवा घ्यायची, जरा तुमच्यातला बी आळस जाईल ना. असं त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप होतं महाराज. आणि ते पाहिल्यानंतर काय झालं महाराज, आपुल्याचा विसर भोळा, आपुल्याचा विसर, आपुल्याचा विसर भोळा या शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी एका ठिकाणी सुंदर वर्णन केले मला. आणि ते वर्णन करत असताना त्याच्यात अनेक तत्व मांडलेत मला. मी माझी आठवण विसरली जयाची अंतकरण पार्था इथपर्यंत, पुढे नाही, तर ती व्याख्या दुसरीकडे लागते. आपुल्याचा विसर भोळा. आता आपुल्याचा विसर भोळा अगदी ब्रह्मदेवापासून ते इथपर्यंत कुणाला झाला, सुरडकर गुरुजी कुणाला झाला असं वाटतं तुम्हाला? विसर झाल्याशिवाय तो प्राप्त होत नाही. कारण मम आलं की तो गेला बाजूला, त्याला वाटते ते तुझंच आहे. आपुल्याचा विसर कोणाकोणाला झाला? संन्यासाला, साधूला, महात्म्याला, मोठ्या मोठ्यांना अजिबात नाही झाला. मला कधी कधी विनायक महाराज असं वाटतं की संन्यासासारखी हाव कोणालाच नाही. कशासाठी काय करतात, कोणासाठी एका महात्म्याला भेटायला गेलो होतो शेवटचा काळ होता, अगदी म्हणजे दिंडीची तयारी बी केली होती. 5-10 मिनिटात महात्मा जाणार, बोलत होते व्यवस्थित. त्याच्यानंतर ते 6 महिने राहिले, गोष्ट वेगळीच. तोपर्यंत कोणीतरी एक 100 रुपयाची नोट आणून ठेवली, असे झोपलेले होते. मी शेजारी बसलेलो होतो. आता ती 100ची नोट पाहिली काढताना, ती बाजूला ठेवली, कारण त्यांचा हात पुरत नव्हता तिथपर्यंत ती असं सरकत होती. मला कमाल वाटली, आता ही 100 रुपयाची नोट, आता याची तयारी झाली आहे पुढं जगगात वाण निवर्तन ते, आता हे कुठे घेऊन जायचं? कशासाठी, कोणासाठी काय करतो आपण? परमार्थाचं तत्व काय आहे याला काला खाता येत नाही. याच्या जीवनात काला माहिती नसतं मला. हे आपलं सगळं माझं, हे संस्थान माझं, मी त्या संस्थानचा अधिपती, हे काय लावल्या उपाध्या लावून नाही म्हणा. हे सगळं त्याच्यासाठी, असं ज्याचं तत्व आहे त्याचा आपुल्याचा विसर होणार. जरा आपेगावला या एकदा, म्हणजे जी गुरुवारनं चाललंय ना, ज्याचा विषय चाललाय, कोण कोण आलं होतं आपेगावला? त्याच्या हात वर करा बोलला, अजून आले नाही. आता त्या माऊलीकडे बघितल्यावर काय वाटलं? त्या माऊलीकडे बघितलं की आपण याचा विसर भोळा, साक्षात माऊली बसलेली आपल्याशी बोलती वाटतं मला. काय तत्व असेल महाराज? ज्यानं ते तत्व निर्माण करून त्या तत्वाशी एक स्वरूप धरून ते उभा केलंय, त्याचं तर आपलं काही नाही, तो त्याच्याशीच आहे. त्यामुळे ते तत्व तिथं उभं राहिले महाराज, नाही तर तत्व उभारत नाही. जर मी केलं, जर आला असतं ना तिथं, काही चाललं नसतं महाराज. तुम्हाला कुठंच नाव दिसणार नाही एवढं सुद्धा. आज 50 रुपयाची पाटी शासकीय असली, रोड करायचा असला तरी त्याच्या खाली याचं नाव असतं. डांबर वतलं तरी त्याच्यावर नाव असतं. संडास बाथरूम मध्ये बी नाव. ते त्याचं आहे, ते त्याच्यासाठी आहे महाराज. आणि एवढं मोठं ज्ञानोबरायांच्या जन्मभूमीत एवढं मोठं कार्य चाललंय महाराज, इतकं सुंदर कार्य आहे. ते करणारे ते निमित्त मात्र आहे. ते सद्गुरूंच्या कृपेने, आशीर्वादातून हे सगळं प्राप्त झालेलं आहे महाराज. कारण जिथं गुरु सद्गुरू असतात तिथं काहीही केलं पडत नाही. आणि ती त्यांची इच्छा होती, आम्ही फक्त पूर्तता करतो महाराज. गणवट साहेब काय माऊलीकडे बघितलं, सगळे महात्म्याने वर्णन केले. माऊली बोलती, साक्षात माऊली बोलती. त्यात आमचे पोरं इतकं माऊलीचं श्रृंगार करतात महाराज. श्रृंगार करतात ना, अंतकरणातला भाव त्यांच्या असा निर्माण होतो महाराज की मी माझ्या माऊलीला सगळं प्रदान करत असताना माऊली हसते आपल्याकडे बघून. ती वृत्ती त्यांची तयार होती. कारण खूप प्रयत्न केले मी तूप आणण्यासाठी वेगवेगळं. आणि मग पोरांनीच विचार केला की आपणच फेटा बांधायचं माऊली. माऊलीला ज्यावेळेला फेटा बांधतात, ही दोघं श्रृंगार करतात, तेव्हा त्यांच्या अंतकरणातला भाव तो माऊलीच्या अंतकरणात उतरतो, एक स्वरूप होतो. आणि माऊलीच्या मुखात शेवट काजळ लावावं लागतं मला, दिष्ट लावली. याचं कारण आहे मला, ती एक स्वरूप झालं. आपले आता विसर गोळा गोविंद कळा होतो की सतत काहीतरी वेगळं करा वाटतं. आता परवा वारकरी संप्रदायाचं संमेलन होतं. प्रत्येक वेळा यांना सांगायला होतं आज काहीतरी फेटा, त्या दिवशी ब्राह्मणा झाला फेटा बांधला. कारण ते माऊलीबद्दल ओढ निर्माण झालेली आहे. की ओढ निर्माण होण्यासाठी ते सर्वस्व, ती वृत्ती भरली पाहिजे, तिथं एक स्वरूप झालं पाहिजे. ते मन डोळ्यात घेतलं पाहिजे, ते डोळ्यात अंतकरणात गेलं पाहिजे. आणि आपला विसर झाला
आणि त्यानंतर जे काय होईल त्या परिणामाला आपण पाहिलं नसलं पाहिजे शेवटचे चरण. तुका म्हणे हासे तुका म्हणे हासे परमार्थ करत असताना अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दिवसाची सवय असते मला. पण आपलं एकाग्र मन झाली, वृत्ती एकत्र झाल्यानंतर कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष नाही. देहेची विजयी अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. म्हणून अवस्थेला परमार्थात फार मोठं महत्व आहे. आणि अशा पद्धतीनं हा सगळ्यात मोठा सुवर्ण योग आहे या काळात. ज्ञानोबांचा 750वा जन्मोत्सव, सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवाचा पर्वणी पर्व काळ आहे. 13 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दरम्यान माऊलींच्या जन्मभूमीत खूप मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला. अतिशय सुंदर. तुम्ही चुकला झाले नाही तेवढं लक्षात ठेवा. कारण ज्ञानोबांची आपण आपल्याला कळायला पाहिजे आपली भूमी किती श्रेष्ठ, आपण किती परमभाग्याचं लक्षण आहे. महाराज या संभाजीनगरमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाचं एवढं मोठं भाग्य आहे की या संभाजीनगर जिल्ह्यात 11 संतांनी जन्म घेतला. 1-2 नाही, 11. आणि 11 संतांच्या जन्मभूमीत आपण जन्माला आलेलो आहे. आज उत्तराखंडला जा, उत्तर प्रदेशमध्ये जा, MP मध्ये जा, काय म्हणतात त्या भूमीला? काय म्हणतात? गेले का नाही कधी? देवभूमी म्हणतात. आपल्या भूमीला काय म्हणायला पाहिजे? संत भूमी. देवापेक्षा श्रेष्ठ संत आहेत. त्या देवाला कोणी महत्व दिलं असतं महाराज? तोच रडत आला होता युगी 28 विटेवर उभा. महाराज पाहता का नाही कोण? ज्ञानोबाने सांगितलं ते तुलाच करावं लागेल. पुंडलिकराला ज्याच्यासाठी गेला होता त्याने बघितलं सुद्धा नाही, वीट भेरकून दिली. महाराज देवाला महत्व प्राप्त करून देणारे कोण आहे? संत आहेत. म्हणून देवभूमीपेक्षा संत भूमी श्रेष्ठ आहे. आणि त्या संत भूमीत मराठवाड्यातल्या सगळ्या संतांनी जन्म घेतला. फक्त 2 संत जर सोडले, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मंगळवेढ्याचे दामाजी पंत जर सोडले, तर सगळ्या संतांनी कुठे जन्म घेतला? मराठवाड्यात. नी पासून नी आणि मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्ती आपल्या जिल्ह्यात संतांनी जन्म घेतला. त्याचं नाव 11. आपेगावला 4 संत जन्माला आले, 5 संत पैठणला जन्माला आले. कदाचित माहित नसलं तर सांगतो जातो. पोपट महाराज सांगा 5 संतांची नाव सांगा पटापटा. स्पीकर चालू करा ते. हा हा जनार्दन स्वामी नाही. हा पैठणला नाही जन्माला आले. 2 झाले. तिसरा हा जमलं ना मग.
बोला. आपल्या गावाला निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपान, पैठणला भानुदास, संत एकनाथ महाराज, ज्याला फक्त गुळ खायला मिळतो महाराज, दुसरं काहीच नाही, गुळ खायच्या अपेक्षा. भागवताचा शेवटचा स्कंद त्यानं लिहिला, असे ते गावबा महाराज. लोटांगण महाराज म्हणजे पूर्णदास महाराज. आणि 6वे संत आहेत, सगळ्यात महत्वाचं संत, ज्या संतांना कोणीही मानत नाही, शेताच्या उपयोगाला नाही, कुठंच उपयोगाला नाही. का संत म्हणावं महाराज? आज सुद्धा त्या संतांचा समाधी सोहळा एवढा भव्य दिव्य प्रमाणात होतो की ज्ञानोबाने 13 दिवस तिथे बसून होते महाराज. ज्या वेळेला त्या संताला समाधी दिली त्यावेळेला साक्षात ज्ञानोबारायांनी 13वा करावा. किती भाग्य असेल त्या संतांचं. कोण संत? फक्त मस्तकावर हात ठेवला महाराज, वेद बोलला. असे ते रेडे महाराज, रेडा म्हणायचो नाही, रेडेश्वर महाराज. त्या महाराजांची आजही पुण्यतिथी होती महाराज. अशा 6 संतांनी तिथं जन्माला आला. इथं जन्म झाला महाराज आपल्या शिरूरला. बहिणाबाई जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पहिल्या शिष्या आणि जनार्दन स्वामी वेरूळला, पोपट महाराज. अशा 11 संतांची ही जन्मभूमी. आणि त्यातल्या त्यात आज ज्ञानोबारांचा 750वा सुवर्ण जन्मोत्सवानिमित्त परभणी पर्व काळात आपलं हे चाललेलं कार्य आहे. म्हणून इथं प्रत्येकाने जे काही पालनी सत्य करतात त्यांनी तिथे एक टीप घालायची वरती. 750वा सुवर्ण जन्मोत्सव परभणी पर्व काळ म्हणजे वर्षभर चालणार आहे. शेवटचा मोठा सप्ताह करायचा आपल्याला. 9033 वाचक बसवायचे आपल्याला. एवढा मोठा सप्ताह करायचा. या सप्त्यात सुद्धा शेवटच्या दिवशी 75 क्विंटलची नुकती केली होती आपण. किती? 65 क्विंटलचा मसाले भात केला. 1.25 लाख समाज जेवण प्रसाद घेतला. आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विलास डोंगरेंनी सगळं आर्थिक नियोजन त्यांनी केलं होतं. खूप मोठा भव्य दिव्य सप्ताह झाला. या मराठवाड्यात नाही, या भूमीत एवढा मोठा कधीच कार्यक्रम झाला, एवढा सुंदर झाला महाराज. आणि त्या परभणी पर्व काळात ज्यांनी हे सगळं निर्माण केलं, ज्यांनी विश्वाला जन्मभूमी दाखवली, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आज इथं काल्याच्या कीर्तनाला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. जाता शेवटचं जे काल्याचं महत्व आहे आपण एक 10 मिनिटात वर्णन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. बोला. मथुरेत जन्म झाला मला, तो कारागृहात झाला. आणि कारागृहात जन्माला आल्यानंतर तो भगवान परमात्मा अवतीर्ण असा झाला. आपलं जन्माला येतं बाळ महाराज, अगदी छोटा असतं महाराज, पण श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला तो 8 वर्षाचं बालक. बालकही म्हणता येत नव्हतं महाराज. आणि मग देवकी मातेनं पाहिलं आणि भगवान परमात्म्याला विनंती केली. 7 अपत्य झाली, मी आईचं आई तत्वच देऊ शकलो नाही. देवा हे काय स्वरूप आहे तुझं? भगवान परमात्म्याला सुंदर असं अतिशय गोंडस असं स्वरूप घेतलं आणि त्या देवकी मातेच्या मांडीवर बसला. देवकी मातेला स्तनाला लावल्याबरोबर देविका माती सगळे भुलून गेली महाराज. फक्त देवकी नाही बोलली, कड्या कुलप असणारे सेवक पारेकरी आणि वसुदेवा सहित सगळं भुलून गेले महाराज. बोलण्यासारखं त्याचं स्वरूप होतं आणि सगळेच बोलले महाराज. सृष्टी भुलून गेली. देवाला असं वाटलं मागच्या अवतारात बापाच्या आज्ञेनं वनवास भोगावा लागला. या अवतारात आणि काहीतरी बाप काम सांगायच्या आधी आपणच बापाला काम सांगावं.
माया बदलते थे भगवान परमात्म्याला वसुदेवांना टोपलीत घेतलं महाराज आणि नंद बाबाच्या दारात आल्याबरोबर तिथं कोण जन्माला आली होती? माया. माया म्हणजे काय? माया माहितीये की नाही गुरुजी? प्रत्येकाच्या खिशात असतं ना माया. माया असले की देव दाखवत नाही महाराज. माया संपली की मध्ये वाटत गाडी एखादी उतरायला लागावी ब्रेक फेल व्हावा, गाडी थांबेपर्यंत त्याचा काय विसर पडत, गाडी थांबल्यावर तू तिकडं आम्ही. माया असली की सगळं विसरतं आणि गोकुळात ही अवस्था झाली होती महाराज. ती माया जन्माला आल्यामुळं गोकुळातल्या लोकांना त्याचं भानच नव्हतं महाराज. पण ज्या वेळेला तो आला त्यावेळेला त्या व्यवस्थेचं अवस्थेत रूपांतर झालं. गोकुळात रात्री 12 वाजता तो नंद बाबाच्या दारात आला. तिथं वसुदेवांनी माझ्या यशोदा मातेच्या समोर ठेवल्यानंतर गोकुळातली व्यवस्था अवस्थेत निर्माण झालेली सुरू झाली महाराज. गवळ म्हणती गवळ दिलं, गवळ म्हणती गवळ फक्त तेवढेच थांबले का महाराज? एक धावी एकी पुढे काठी वाटी सुंदरे. कारण नंद बाबाला अनेक वर्षानंतर पुत्र झाला होता. सगळ्या गोकुळाला आनंद झाला होता आणि व्यवस्थेचं अवस्थेत रूपांतर झाल्यानंतर सगळे म्हणून गेलं होतं संपूर्ण गोकुळ महाराज. गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे. आपल्याला फक्त 10 मिनिटं आहेत. या 10 मिनिटात सगळं चरित्र सांगून यमुनेच्या काठावर नेऊन काला वाटायचा. बरोबर आहे? माझ्या 5-2 मिनिटं सुद्धा पुढे मागे जायचं नाही. आणि म्हणून यशोदा मातेनं भगवान परमात्म्याला ओळखलं का? नाही ओळखलं. यशोदा मातेनं पुत्र म्हणून पाहिलं का देव म्हणून पाहिलं? पुत्र म्हणून पाहिलं. आणि पुत्र म्हणूनच लाड कौतुक करायला सुरुवात केली. देव कळालाच नाही. देवानं मात्र अनेक प्रयत्न केले त्याला कळवून देण्यासाठी. पहिला प्रयत्न केला महाराज. संकष्ट चतुर्थी होती आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा मी नैवेद्य दाखवून तुळशीला येते, तो हे सगळं पाहायचं, लक्ष ठेवायचं. आणि तापत काय ठेवलेलं? दूध. आमच्या महिला भगिनींना दूध उतू गेले ते सुचतच नाही. बाकी सगळं उतू गेलं तरी दूध उतू गेले की जमत नाही. पण नवीन घरात गेल्यावर दूध उतू घालायचं असतं ना, त्यावेळेला जमतं. दूध उतू गेलं जमत नाही. आता कुणाला काम सांगितलं? आपण कुणाला काम सांगतो आपल्याला कळत नाही महाराज. यशोदा मातेनं भगवान परमात्म्याला सांगितले, पा यशोदा मात्या बाहेरून आत येईपर्यंत देव नाही नि ताट नाही नि मोदक नाही नि दूध बी नाही, ताटा सहित सगळं. देवाला वाटलं मी तर देव राहिले, मला देवाला सांभाळायचं. पहा देवा सहित बोलून कशासाठी? देवाला कळवून द्यायचं होतं यशोदा मातेला मी देव. पाहिल्याबरोबर आश्चर्य झालं मला. काहीच नाही, कुठंच काय राहिलेलं नाही. आणि मग कुठं धरलं? तोंड वाटलं मला. काय दिसलं? बघण्याची दिव्य दृष्टी होती का? नाही. सप्त पाताळ दिसली मला, पण तिला पाताळ नाही. दुसरा एक प्रसंग देवाचा झाला मला.
आणि देवाला सांगितलं कुठेही जायचं नाही घर सोडून. कुठे जायचं मी तुला बांधून घालीन म्हणून. पण देवात थांबणं होतं का महाराज? देव बाहेर आला महाराज. बोला. तळवेतळ हाताने पिता रे गळ्याचा देव जरी असला तरी उपकार होते ते फेडण्याचा प्रयत्न केला. तळवे तळात गाईच्या शेणानं सारवलेलं त्याला स्पर्श व्हावून भगवान परमात्म्यानं आधी भूमातेला नमस्कार केला. बाहेर आला महाराज आणि बाहेर आल्यावर खोड्या करायला सुरुवात केली महाराज. सगळ्या गोपाळांना घेतलं. सगळ्या गोपाळांना पाहिजे ते खायला देण्यासाठी सुरू केलं महाराज. कुठे गेला? गोकुळात गेला महाराज. आणि गोकुळात गेल्यावर काय केलं त्यानं? बोला. गोकुळात याने खोड्या केल्या फार, काढणे सुस्वार गोकुळात याने खोड्या केल्या फार, अमृत बरोबर केला, काढणे सुस्वार सगळ्या खोड्या केल्या भगवान परमात्म्याने महाराज. मडकं फोडलं, कोणाच्या वेणीच्या दाढीचे गाठ मारली, सगळं कार्य केलं. सगळ्या खोड्या सांगण्यासाठी सगळ्या गवळणी मिळून कोणाच्या दारात आल्या? यशोदा मातेला खोड्या सांगण्याचा प्रयत्न केला. आता यशोदा मातेला पटेल का? माझा काना तसा पत्रभर छंद
तुझं चुकीचं आहे, माझं बाळ तसं नाही म्हणाले. म्हणजे तू ऐकत नाही ना, आम्ही आता गाव सोडून जातो. आणि सगळ्या गवळणीने मेळ केला आणि गाव सोडून गेले. त्यावेळेला फॉर्च्युनर वगैरे नव्हतं. आता काय, नगरसेवक तर लांब राहिला, गावातला सदस्य झाला तर तो बुलेरो घेतो, सरपंच फॉर्च्युनर घेतो, नगरसेवक अडी. मी त्याच्यातलं लय सोडते, मी वर्षाला गाडी बदलते. सगळी हायफाय गाडी असते माझी, कारण माझं 95% जीवन गाडीत आहे. बाकी मला शौक कोणता नाही. मी कशासाठी करायचं, माऊलींचे जन्मभूमी. आपण जिवंत राहिलं तर काम राहील ना. जो कोणा खाणं पिणं ते तिथं असतं. महापौर झाल्या तुम्हीच बोला ना काय, BMW त्याच्या पुढं समजा आमदार झाल्या, आता ते नवीन आणले की ती 1.5 कोटीची, हा डिफेंडर. सगळी नाव टाकते. आता कुठली घ्यायचा विचार डोक्यात चालू आहे. डिफेंडर मुख्यमंत्री झाल्या, लगेच मी मुद्दाम तुमचा विषय काढलेला आहे, कारण मी त्यातला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात अभिमानानं सांगतो मला, 55 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून फक्त माऊली जन्मभूमीत आणले महाराज, इतर कुठंच नाही. मी पक्का राजकारणी, तुम्हाला आशीर्वाद द्यायसाठी आलो. मला सगळं माहिती आहे, वर्षाला कीर्तन करतो इथं. कोण कोण आज नवीन दिसले, कसं आले, सगळ्यांचं स्वार्थ मला माहिती आहे. काय विषय, तुम्हाला आशीर्वाद देतो ना मी. आम्ही आमच्या आशीर्वादाशिवाय काय प्राप्त होणार असं वाटतं? आज जे सरकार जे आलं ना जन्माला, फक्त वारकरी संप्रदायामुळे जन्माला आले, तर आलं नसतं. पण त्यांना कळालंच नाही कशामुळे जन्माला आलं, भरकटल्यासारखंच करायला तुम्हाला. आता तर कुठलंही काम करत असताना 15% खाली काहीच नाही. ते अनुभव सिद्ध बोलतोय, मोजले मी. इतकं सोपं नाही म्हणत. ते कॅश, त्याची GST आम्ही भरतोय. इतकं सोपं आहे वाटलं तुम्हाला? फक्त एकच इच्छा आहे, आशीर्वाद तुम्हाला कर्म धर्म तुमचे असावे. आपल्याला त्याच्या खरंच तुम्हाला जर सेवा करायची असेल 5 वर्ष, मी सांगतो मुद्दाम. आज 1995ला मी गावात सरपंच होतो. आजही गेले की माझं नाव करतात. 5 वर्षात जी कामं केली ती या पुढच्या इतक्या वर्षात काम नाही तिथं झालं. असं 5 वर्ष काम करा की तिथल्या लोकांनी तुम्हाला जन्मोजन्मी नगरसेवक करावं, एवढीच इच्छा आहे. पैसे खाल्या म्हणजे काही नसतं महाराज, पैसे खाल्यानंतर मिळतं असं काही नाही. तुम्ही कायमचं जर त्या नगरसेवक झाले किंवा त्याच्या पुढे पद मिळालं तुम्हाला, सगळ्यात चांगल्या गोष्ट ना. 5 वर्ष असं काम करायचं की प्रत्येकाच्या अंतःकरणात तुम्ही बसलं पाहिजे, तेवढं काम करा. आज शंकरराव चव्हाणांनी एवढं मोठं काम केलं, संपूर्ण महाराष्ट्राने सगळ्याचा गौरव आहे मला. कारण त्या पाण्याशिवाय काहीच झालं नसतं मला. तू का म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे, असं काहीतरी करून दाखवा. तुम्हाला आशीर्वाद आहे. ज्याला ज्याला या वार्डात उभारायचं, सगळ्यांनी निवडून या. फक्त एकच करा, झाले राम राज्य काय उले. कारण आपल्याला इथं काय दिलं असेल ना, निवडून या धड, सगळ्यांना आशीर्वाद प्राप्त हो. फक्त एकच करा, धर्म कार्य आणि राजकारण. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र चालण्याची सगळं काय करणार. आज राजसत्ता आणि धर्मसत्ता वेगवेगळ्या चालल्या, त्यामुळे आज देशात सगळं वेगळं वातावरण झालेलं आहे. कुठेतरी दूषित वातावरण, प्रत्येकाच्या अंतःकरणात. का हो रामराज्य म्हणतात, कृष्ण राज्य का म्हणत नाहीत महाराज? रामराज्याचीच का अपेक्षा करतात सगळे महाराज? कारण त्या रामराज्यात दुःखी कोणच नव्हता. किंवा त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्या राजाला सगळ्या प्रजेचं दुःख माहित होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. अगदी त्या पर्यटानं माझ्या सीतामातेवर थोडस कलंक लावण्याचा प्रयत्न केला, तिला वनवासाला पाठवलं. असा राजा पाहिजे मला. आणि ते राज्य येण्याची अपेक्षा आम्ही करतो. मला का अपेक्षा करू नये आम्ही? कारण आमचं जीवन समाजासाठीच आहे ना. आणि तुम्ही समाज सेवा म्हणून करा येता. खऱ्या अर्थानं अंतःकरणातला तो शब्द शेवटच्या दिवशी 15 हजार रुपये वाटले एका 15, 10 आणि 5 असं झाले मी बांधले.
तीन पक्षाचे तीन, ज्याची ज्याची क्रेडिट असेल तसं. आता विचार करा, घेणारे मी का अवघड आहे हो. प्रत्येकाने घेतलं बरं काय. एका एका घरात जर 10 माणसं असले ना, लाख लाख 1.5 लाख रुपये आले घरात. मतदान कोणाला करायचं, बच्चानं 15 दिले, तू निवांत झोपला असेल 20 दिवस, माझं बात नाही मला, कधी फोन करा, जागाच आहे ती. एवढं मोजते, याला एवढं दिलं तेवढं दिलं, रोज वह्या फाटल्या, या वार्डात एवढं, त्या वार्डात तेवढं, हे होऊ नये मला. कारण लोकशाहीचा अधिकार फार मोठा आहे मला. भगवान परमात्म्याने किंवा श्रीकृष्ण परमात्म्याने हे सगळं जे केलं ना, मिळवलेली मानवी वैष्णवांची ज्ञानोबारायांनी केली, याचं कारण सगळ्यांची मनं एकत्र व्हावी महाराज. हा देश काय होता, काय होता देश, बोला सुंदर बोला ना. गायक लोकांनी बोलायचं नाही, तुम्ही मी बोलू. यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ये भारत देश, ये भारत देश, ये भारत देश. किती सुंदर होता महाराज देश. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगात अनेक देश आहेत, पण त्या देशाच्या कोणत्याही राष्ट्राला आई संबोधलं जात नाही, माता संबोधलं जात नाही. फक्त आपल्याच या भारतला, या भारताला, या हिंदुस्थानाला, या इंडियाला भारत माता म्हणतात महाराज. जगात कुठल्याच देशाला. आणि त्या मातेचं तत्व जपण्याचं कार्य करा महाराज आज या अनुषंगाने. आणि अशा पद्धतीने त्या मातेला या कृष्णाचं जे सांगितलेलं अजिबात पटलं नाही, म्हणून सगळ्यांनी काय केलं, बैलगाड्या झुपल्या. तुमच्या गाडीवरनं आलं इथपर्यंत, कीर्तनात बाजूला जाऊ नका, हे तुमचं तुमच्या पद्धतीने केले कर्म, त्याची भोग आले. तुकाराम महाराजांच्याकडे सगळ्यांनी आशीर्वाद दिला, त्या पद्धतीने तुम्हाला आशीर्वाद ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात तुम्ही बसाल, मागं काम केलेलं पुढं करणार अशा अपेक्षा असतात, ते निवडून येईल. पण निवडून आल्यानंतर काय करायचं तेवढं सांगितलं. आता या सगळ्यांनी बैलगाड्या झुकल्या आणि बैलगाडीतनं गोकुळ सोडून सगळ्या चालल्या. आता हे गोकुळ सोडून चाललेल्या देवाला काहीच माहित नाही ना, काय नक्की मग कशा जातील. त्या देवाला माहिती असतं तर यांना कळालं असतं, यांना कळालं असतं गोकुळ सोडून गेले असत्या का. पण भ्रम असता झाला, देवाला माहितच नाही. आणि देव सगळं ऐकत होता महाराज. आणि जरासं गावाच्या पुढे बाहेर गेला आणि देवानं रूप घेतलं. कोणाचं, तिच्या नवऱ्याचं. गाडीवर बसला आणि काय सांगितलं माहितीये का, हे बघ तो येईल, तुला नाटके आहे, कानडाव विठ्ठलू करणार, तू काय नाटक करेल सांगता येत नाही, माझंच रूप घेईल. कोण सांगताय, नवरा. देव कसं सांगितलं, देव सांगितल्यापेक्षा ऐकते ती. देवाला टाळायचं म्हणून चालली ना, नवऱ्याने सांगितलं फक्त एक काम करायचं, तो जर काय कारण सांगायला ना की आसूड घ्यायचं. काय म्हणतात तिकडे, आसूडच ना, असं ठोकून काढायचं. कोणाला, देवाला नाही, कोणाला, देवाला. आता सगळी सत्ता कोणाच्या हातात आहे, त्याच्या महाराज. थोडस पुढे गेलं, ताण लागले, गाडी बायकोने सांगितलं थोडं थांबा, पाणी आणा म्हणजे ती विहीर दिसते जरा जवळ. आता विहीर निर्माण करण्याचं काम त्याच, ताण लावण्याचं काम त्याच. गाडी सोडली, गेला. आता येताना आला पाणी घेऊन, किती मिनिटात, त्याला मिनिटं कशाला लागतात महाराज. तयार. पाणी प्यायल्यानंतर एकच विचार केला, म्हणजे काय खरं नाही आपल्याला, शेवटी तोच आहे, नंद बाबाचा मुलगा आहे, देव आहे तो, आपण जाऊ तिकडं. कोण सांगताय आता, कोण सांगते सांगा. आता नवरा सांगतो का देव. आता तो तिकडून आला, तो कोण आला. आता मग हिनं काय केलं, तुम्हीच बोला, मी काहीच बोलत नाही. हिनं काय केलं, सांगितलेलं काम केलं का नाही. मारावं का, मार खावावा का नाही, तुमचं काय म्हणणं आहे, खाता का नाही. हा कटकट आहे, ओके, मृत्यू लोकांचे उपराटे ते जन्माला असे आमचं ते ज्ञानोबारायांनी खूप सुंदर वर्णन केलं. अशा पद्धतीनं हे सगळं झाल्यानंतर भगवान परमात्म्याला यशोदाबाईंना सकाळी उठलं, नवधू वाटलं महाराज, सुंदर असा कंबरपट्टा वाढला, बासरी गवली महाराज, खांद्यावर घोंगडी दिली, हातात काठी दिली आणि सगळ्या गोपाळांना घेऊन कुठे गेला. अरे तुम्ही काय घेऊन सारे Hare
अंगावरी कांबारी हातामध्ये काठी तारी करते. अंगावरी कांबारी हातामध्ये काठी तारी करते. रामराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे सगळे गोकुळातले जे खेळ केले ना त्याच्या पाठीमागचं महान कारण होतं. लढायचं कुणाला होतं? कंसाबरोबर लढायचं होतं. बलाढ्य बिराशी लढत असताना सगळ्यांना एक संघ केलं महाराज. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून वेळ. मग त्यांना खाऊ पिऊ वाटलं महाराज. आजी देतो पोटभरी महाराज. आणि त्यातनं दुसरं एक निर्माण केलं महाराज. यमुनेच्या काठावर गेल्यावर भगवान परमात्म्याचं दुसरं एक तत्व होतं की प्रत्येकाच्या मनात एक संघ राहण्यासाठी, एक द्वैत भाव किंवा वैरभाव विसरण्यासाठी देवानं सगळे खेळ खेळले. भरपूर खेळ खेळले पण सुरेश साहेब माझ्याकडे डोळे मोठे करून बघायला लागले. गांधी भार पोटी हुक काय खेळावे लागले सुख. बरोबर आहे का? बरोबर आहे म्हणजे बघितलं आता भूक लागलेले म्हणून देवाची दोन तत्व शेवटचे एक म्हणायचे. देव ज्या वेळेला एकरूप होतो त्यावेळेला कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या वर्णाचा, कोण कुठल्या धर्माचा म्हणजे बात नाही. ईश्वराशी एकरूप झाल्यानंतर
ईश्वर त्याच्याशी एकरूप होण्यासाठी देवानं सगळ्या सवंगड्यांच्या शिदोऱ्या सोडल्या महाराज. नुसत्या सोडल्या नाही, मुखीचा घास मुखात घातला महाराज. हे देवाचं तत्व होतं. आणि दुसरं तत्व होतं, देवानं त्या कालियाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला बाहेर काढून त्याला मारलं महाराज. अशी 2 तत्व पूर्ण झाल्यानंतर सगळीकडे एकच झालं महाराज. काय झालं? अंगी वार कोटी युग काय खेळा, असं ते काल्याचं स्वरूप. एक मिटा इतकं सुंदर स्वरूप त्या काल्याचं. अशा पद्धतीनं तत्कालीन वेदांत केसरी गुरुवारी रघुनाथ महाराज परभणीकर, गुरुवारी विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या गुरु शिष्य ब्रह्मलीन सोहळ्यानिमित्त चाललेला हा परिणाम होता. काल महाराजांनी म्हटले, एक महाराज ज्या वेळेला शेवटचं 2 शब्द बोलत असताना म्हटले की असं वाटायला लागले की आज सप्ताह सुरू झाला. मलाही असं वाटायला लागलं. कसं सुरेश साहेब, हा सप्ताह सुरू झाला असं वाटायला लागलं. पुढच्या वर्षीचं सप्ताहाचं मी काल बोललोच, पण आज तारीख वगैरे काढली पडसाहेबांना विचारून आपण थोडंसं मागे पुढं. मला वाटते 10 तारखेला तुम्हाला गेलं सांगितलं. 10 तारखेपासून होतं ना, 11 जानेवारी. प्रत्येक वेळा 11 जानेवारी सुरू. हा म्हणजे 10 तारखेची सुरू होतं म्हणून 11 तारखे. श्रवण करता, जे मनन करतात, जे चिंतन करतात, त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे एक फलश्रुती. आणि ती फलश्रुती अर्थातच ज्ञानोबा जन्मभूमीतून आलेली ही फलश्रुती, अर्थात तो काला आपल्या सर्वांच्या मुखात जाऊ. आपल्या सर्वांना ज्ञानोबा गुरुमाऊलींचा अखंड शुभाशीर्वाद लाभो. ती माऊलींच्या चरणी प्रार्थना करत असताना आणि माऊलींचं भजन कसं करू, जरा हात वर करा, जरा सगळं आलं झाड बोला. चालेल